सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 सारांश. तिसऱ्या अध्यायात मुमुक्षूला ज्ञानप्राप्तीकरिता लागणाऱ्या चित्तशुद्धीकरिता नित्यनैमित्तिक कर्माची कशी आवश्यकता आहे ते सांगितले व शास्त्रज्ञाचा अव्हेर करून स्वैरकर्माचरण करणाऱ्याचीही निंदा केली. तरी पण कर्मानुष्ठान करतेवेळी त्यात असणाऱ्या अज्ञानकृत बंधापासून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करून घ्यावायची असेल तर शरीर, वाणी व मन यांच्याकडून निर्माण होणारे कर्म एकमेव ब्रह्मार्पण बुद्धीने करण्याची आवश्यकता आहे. अर्थात मुमुक्षू नित्य नैमित्तिक कर्मे करीत असला तरी मोक्षाकरिता ती ब्रह्मार्पण कशी करावी हे सांगण्याकरिता 4था अध्याय प्रवृत्त झाला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने या अध्यायापासून 12व्या अध्यायाच्या अधिवेष्टा सर्वभूताना या श्लोकापर्यंत गीतेतील उपासनाकांड आहे. काहींच्या मते तिसऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत गीतेतील कर्मकांड आहे. तरी पण ते कर्म चित्तशुद्धी व वैराग्याद्वारा ज्ञानाचे साधन आहे असे यात सांगतात. ते ज्ञान आचार्याद्वारा ज्यास प्राप्त होईल त्याचे ऐश्वर्य सांगण्यात देवाचा ओढ आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्या अगोदर मंगलाचरणात श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे भाग्य वर्णन करतात व त्यायोगी श्रोत्यांचे अवधान एकाग्र करून घेतात व श्रोत्यास श्रवण सुखाची मेजवानी होणार असे सांगून ज्ञानप्राप्तीविषयी रुची उत्पन्न करतात. श्री ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाचे वैशिष्ट्य सांगतात ते असे: श्रवणेंद्रियाने गीतेसारखा ठेवा पाहिला ते एक खरोखर महादाश्चर्यच आहे. कारण अगोदरच गीता म्हणजे आत्मानात्म विवेक सांगणारी गाथा आहे. त्यात तिचे प्रतिपादन करणारे जगज्येष्ठ भगवान श्रीकृष्ण परमात्मा असून भक्तश्रेष्ठ असा अर्जुनासारखा श्रोता ऐकत आहे. असा उत्तम वक्ता, उत्तम श्रोता व योग्य विषय यांच्या त्रिवेणी संगमाचा योग क्वचितच येतो. या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रश्न विचारलेला नसतानाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला होऊनच गुह्यतम रहस्यभूत व आतापर्यंत बंधू बळीभद्र, वसुदेव देवकी, लक्ष्मी व सनकादिक या सर्वापासून चोरून ठेवलेली विवेकाची गोष्ट अर्जुनाजवळ बोलत आहेत. याविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनावर असलेले देवाचे असीम प्रेम हेच या रहस्यभूत ज्ञान प्रतिपादनाचे प्रवृत्ती निमित्त आहे. अर्जुना, मागील अध्यायात प्रतिपादिलेला निष्काम कर्मयोग अर्थात ब्रह्मार्पण बुद्धीने सांगितलेले कर्माचरण हे आताच तुला सांगितले असे नसून हा योग मी कल्पाच्या आरंभापासून तुला सांगत आलो आहे. पूर्वी माझ्यापासून विवस्वत, मनु, इक्ष्वाकू व इतर काही राजश्री या निष्काम कर्मयोगास परंपरेने जाणणारे होऊन गेले. परंतु प्रस्तुत काळी प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर व भोगसमृद्धीवर पडला व लोक वैराग्याच्या अभावामुळे व देहतादात्म्य भ्रांतीमुळे विषय सुखच आत्यंतिक सुख मानून त्यातच रममाण झाले. यामुळे त्यास आत्मबोधाचा पूर्णतः विसर पडला. म्हणूनच निष्काम कर्मयोगही लुप्तप्राय झाला. तोच योग पुन्हा मी आज तुला युद्धाची गोष्ट क्षणभर बाजूला ठेवून त्या गडबडीचा विचार मनातही न आणता सांगत आहे. कारण तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि सख्याची तर चित्काळच आहेस. यावर अर्जुनाशी शंका करतो की देवा, आपण हा योग पूर्वी विवस्वतास सांगितला असे म्हणता, पण तो विवस्वत म्हणजे कोण हे तर वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही. तर मग त्याला आपण उपदेश केला हे कसे बरे शक्य आहे? तसेच हे देवा, आपले चरित्र माझ्या अल्पमतीस कसे काय समजणार? तेव्हा एकदम खोटे तरी कसे म्हणावे? हे काहीही असो, पण हे देवा, आपण सूर्याला उपदेश कसा केला ही सगळी हकीकत मला नीट कळेल अशा रीतीने सांगा. त्यावर भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, तुझे व माझे आजवर कितीतरी जन्म होऊन गेले, पण तुला आपल्या जन्माची आठवण नाही आणि मला मात्र त्या साऱ्या जन्माची आठवण आहे. परमार्थता मी जन्मरहित आहे, पण मी अवतीर्ण होतो व अवतार संपवितो. ही जी एक क्रिया दिसते ती माझ्या आश्रित असणाऱ्या मायेमुळे भासते. मी तत्वतः निराकार आहे, त्यात येत किंचितही बिघाड न होता जेव्हा मी मायेचा आश्रय करून काही विशेष कार्यासाठी सगुण रूपाच्या वेशाने नटतो तेव्हाच माझे अवतार कार्य भासते. हे अवतार कार्य म्हणजे प्रत्येक युगात साधूंचे रक्षण व दुष्टांचे निर्दळन आणि तद्वारा धर्मसंस्थापना करणे हे आहे. तसेच धर्माची व नीतीची योग्य अशी सांगड घालतो. अविचारूपी काजळी झाडून टाकून विचारूपी दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना तर आनंदाचा निरंतरचा दिवाळीचा सणाचाच दिवस उगवतो. मग संपूर्ण विश्व सत्सुखाने भरून जाते व जिकडे तिकडे लोक धर्माचरण करीत राहिल्याने एकमेव धर्मच जगात नांदू लागतो व भक्तजन सात्विकतेने परिपूर्ण होतात. याच कार्याकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
ही अवतार मीमांसा जो जाणतो तोच खरा ज्ञानी, किंबहुना हेच माझे अवतार कार्य आहे. असे तत्व जे काम, क्रोध, भय यांच्यापासून मुक्त असतील त्या तत्वासच नितांत अचूकपणे समजते. ते ज्ञानी मद्रूप असतात. तसेच मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो, अक्रिय असूनही कर्म करतो. हे माझे अलिप्तत्व जाणणारा परममुक्त आहे. तो व्यवहारात वागत असल्याचे दिसले तरी तो अलंकारास व देहतादात्म्यास प्राप्त होत नाही. म्हणून तो जीवनमुक्त देहांती मद्रूपतेस म्हणजे विदेह कैवल्यास प्राप्त होतो. सहज विचार करून पाहिले तर जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मीही तितक्याच प्रमाणात प्रेम करतो. जेवढे म्हणून मनुष्य प्राणी जे जशी माझी भक्ती जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांचा स्वाभाविक प्रवृत्ती माझी भक्ती त्याकडेच असते. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. अर्थात ते बुद्धिभेदास प्राप्त होऊन स्वगत सजाती विजाती भेदरहित द्वैतनिरपेक्ष एक असा जो मी त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. वास्तविक मी अखंड एकरस अभेदरूप असताना तेथे भेद पाहतात, नाम रहितास नाव देतात. तत्वता जो चर्चेचा विषय आहे त्यास देवदेवी असे म्हणतात. प्रत्येकजण भेदबुद्धीला वश होऊन निरनिराळ्या कामना मनात धरून त्या कामना पूर्तीसाठी निरनिराळ्या देवदेवतांची कल्पना करून त्या देवतांची उपासना करतात. स्वभावतः भजनशील अशा सकळ मनुष्य जातांच्या यश्चैवत उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे त्यांच्या त्यांच्या भावनेनुरूप फलप्राप्ती होते. आता ब्राह्मणादी 4 वर्णातील सर्व लोक वस्तुतः एकच खरे, पण त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणकर्म व विभिन्न स्वभावधर्म यांच्या अनुरोधाने मी त्यांची 4 वर्णात विभागणी केली. प्रकृतीगत गुणभेदानुरूप त्यांची कर्मेही वेगवेगळी दिली. अशी ही गुणकर्मानुरूप वर्णभेद व्यवस्था असल्यामुळे वास्तविक वर्णभेद संस्थेचा करता मी नाही. ही व्यवस्था माझ्या सत्तेवरच रूढ झाली असली म्हणजे माझ्या वाचून ही व्यवस्थित राहू शकत नाही. तरी पण ही व्यवस्था मी केली असे मात्र नाही. हे ज्याने तत्वता ओळखले तो कर्मबंधनापासून मुक्त होतो. शिवाय प्रत्येक मनुष्याने आपापल्या वाट्यास आलेली कर्मे यथाशास्त्र ब्रह्मार्पण बुद्धीने केली तर तीच त्यास कर्मबंधातून सोडविण्यास कारण होतात, यात संशय नाही. अर्जुना, यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कर्म, अकर्म आणि विकर्म कशाला म्हणावे, त्याची लक्षणे कोणती याचा विचार करता करता मोठमोठे चिकित्सक, चांगले चांगले क्रांतदर्शी दूरदर्शी पुरुषही घोटाळ्यात पडतात, किंबहुना भ्रमामुळे कर्मपाशातही सापडतात. मग त्या बाबतीत बिचारसामान्याची काय कथा. म्हणून आता महत्त्वपूर्ण अशी कर्माकर्म विवेकातील मार्मिकता तुला सांगतो. सर्व कर्मे घडत असता किंवा सर्व कर्माचे आचरण करीत असता ही तत्वता आपण ते कर्म करीत नाही असा आपला दृढ निश्चय ठेवणे व कर्मफळाची मुळी आशा न ठेवणे, अर्थात कर्तृत्व, अहंकार व फलासक्ती सोडून कर्मे केली म्हणजे ती ज्ञानाद्वारा मोक्षाला कारणीभूत होतात व आपली नैष्कर्म्यता जशीच्या तशी कायम आहे अशाच निश्चयाने राहणे हीच खरी मार्मिकता आहे. किंबहुना आपल्या वाचून दुसरेपणाने जगात काहीच नाही म्हणून त्याचा कर्तव्यबुद्धीरहित आपल्या नैष्कर्म्यतेचा बोध दृढ झालेला असतो. असे असताही इतर लोकांस कर्मे करीत असलेला दिसला तरी तो उपर्युक्त लक्षणावरून कृतकृत्यप्राप्त पुरुष आहे असे जाणावे. उपनिर्दिष्ट मार्मिकता युक्ती ज्यास प्राप्त झाली तो तत्ववेत्ता दिसण्यात कर्माचरण करीत असला किंवा सामान्य माणसासारखा दिसला तरी तो दृढ परोक्षज्ञानी आपले नैष्कर्म्य पूर्णपणे जाणत असतो. किंबहुना एक विज्ञानेन सर्व विज्ञात भवती, एक ब्रह्म जाणले असता सर्व जाणले जाते या श्रुतिपादित विचारदृष्टीने त्याने संपूर्ण विश्व पाहिले नसताही पाहिल्याप्रमाणेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणे आहे. यथायोग्य वस्तूचा उपभोग न घेताही तो भोगल्याप्रमाणे आहे. एका ठिकाणी बसून तो असला तरी सर्वत्र तो गेल्यासारखा आहे. फार कशाला तो स्वतः अंगाने विश्वरूप झालेला असतो. कारण तत्ववेत्यास जगदिष्टान ब्रह्माचे आत्मतत्वे करून दृढ परोक्ष ज्ञान झालेले असते व ब्रह्माच्या ठिकाणी संपूर्ण विश्व अध्यस्त असल्यामुळे ब्रह्माची सर्वत्र अधिष्ठान रूपाने साधारण व्याप्ती आहे. म्हणून ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान झाल्यामुळे त्याचे ठिकाणी अध्यस्त असणारे संपूर्ण जगत सामान्य रूपे करून आपोआप जाणले जाते. तो तत्ववेत्ता पुरुष शरीर तादात्म्यरहित असूनही फलभोगाविषयी निरीच्छ असतो व संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मबोधाचे सदैव सेवन करीत असतो. म्हणून यदृच्छेने
वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके असा भेदभाव नसतो. किंबहुना संपूर्ण विश्व ज्याला आपल्याहून वेगळे उरत नाही, मग त्याला कर्म ते कसले व त्याला बाधा तरी काय करणार? ज्या द्वैतापासून मत्सर, भय इत्यादिकांची व्युत्पत्ती होते, ते द्वैत ज्याच्या ठिकाणी अजिबात उरलेले नसते, तो निर्मत्सर आहे, हे काय शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे. अशा रीतीने तो सर्व प्रकारे मुक्त असूनही कर्म करीत असला तरीही कर्मरहित आहे. तो लीलेने कौतुकाने त्याने केलेली कर्म यज्ञाधिक कर्मे व सरते शेवटी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ऐक्यालाच मिळतात. कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी किंवा या यज्ञात हा मी भोगता असा भेद त्याच्या बुद्धीत नसतो. कारण ब्रह्मात्मक ज्ञानाने कर्माविषयीची कर्तृत्व भ्रांती व भोग्य विषयाची भोक्तृत्व भ्रांती मुळीही राहिलेली नसते. म्हणून असा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष म्हणजे यच्चैवत कर्म ब्रह्मरूप आहे असे साम्य ज्याच्या दृढ प्रतीतीस आले, त्याने कर्तव्य केली तरीही ते तत्वतः नैष्कर्म्यच आहे. आता ज्यांनी ज्यांनी विवेकयुक्त व वैराग्ययुक्त होऊन योगरूपी अग्नीची उपासना स्वीकारली आहे व रात्रंदिवस यज्ञ करण्यात मग्न होऊन ज्याने सद्गुरुवाक्यरूपी अग्नीत मनासह विद्येची आहुती देऊन हवन केले आहे व दैवयज्ञाचे उपासक, ब्रह्मरूप अग्नीचे उपासक, इंद्रिय संयम अग्नीचे उपासक, इंद्रिय अग्नीचे उपासक, इंद्रियाची व प्राणांची सर्व कर्मे सम्यक ज्ञानाने प्रदीप्त झालेले आत्मसंयम रूप योगाग्नीत आहुती देणारे, तसेच द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वाग्यज्ञ, ज्ञानयज्ञ, व्रतयज्ञ या विभिन्न स्वरूपाच्या साऱ्यांच्याच यज्ञक्रिया शेवटी एकमेव मोक्षरूप फलप्राप्तीसच उपकारक आहेत. त्यांनी या योग याज्ञिकांच्याद्वारे मनाच्या ठिकाणी असणारे मल विक्षेपाधिक सर्वच दोष धुवून टाकले असतात. तसेच सर्व अज्ञान नाहीशा झाल्यामुळे उर्वरित असे ज्ञानच राहते. जेथे यज्ञकर्त्याच्या इच्छा पूर्ण होतात, यज्ञक्रियाही संपते. इथून यश्चैवत क्रिया माघारी परतून नाहीशी होतात. जेथे विचारांचा प्रवेश होत नाही, तर्कही चालत नाही, दोष संपर्काने जे मुळीच लिप्त होत नाही, असे जे अनादिसिद्ध शुद्ध ज्ञानस्वरूप ब्रह्म ते ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात. किंबहुना ब्रह्मवेत्ते ब्रह्मरूप होतात. योग यज्ञाधिक हे यज्ञ खरे, पण त्यास ज्ञानयज्ञाची सर येत नाही. अंतरात ज्ञेय ब्रह्मानंदाचा ब्रह्मात्मिक ज्ञानाने दृढतर अनुभव आल्याने प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, किंबहुना इंद्रियांना विषय संगाचा पूर्णतया विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते. जेथे शब्दांची धाव खुंटते, तसेच वैराग्याचा पांग फिटतो, विचाराचे हाव संपते व ज्या ठिकाणी सहजच आत्मस्वरूप प्रकट होते ते ज्ञान आहे. अशी ही ज्ञानाची सर्वोत्कृष्टता व महती. ते बरवे ज्ञान लाभावे असे मनात असले तर शरीराने, मनाने आणि जीवाने संताच्या चरणी लागून गर्वरहित होऊन संत सेवारूपी दारवंठा स्वाधीन करून हाच एकमेव ज्ञानप्राप्तीचा उपाय आहे. संताच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन ब्रह्माप्रमाणे शंकारहित होईल. अर्थात जेव्हा श्री सद्गुरू कृपा होईल तेव्हा चित्तात ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उदय होऊन मोहरूपी अंधकार पार नाहीसा होईल. मग यत्किंचितही भेदभ्रांती राहणार नाही. एकंदरीत पाहता ज्ञानासारखी पवित्र अशी दुसरी कोणतीच वस्तू नाही. ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. जो आत्मसुखाच्या गोडीने सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना अजिबात मान उरत नाही, तो कशाचीही इच्छा मनात बाळगत नाही, जो प्रकृतीकडून होणाऱ्या कर्माचे कर्तृत्व आपल्या स्वतःकडे घेत नाही, अशा श्रद्धावानास ज्या ज्ञानात सोलीव शांतीची वस्ती असते, ते ज्ञान शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. पण त्याची परिणती मात्र सर्वत्र ब्रह्मभाव व सर्वत्र शांतीच प्रतीत होण्यात होते. हेच ज्ञानाचे अंतिम साध्य आहे. ज्ञानप्राप्ती झालेली नसली तरी नुसती ज्ञानाची विशुद्ध तळमळ, तीव्र इच्छा असली तरीही त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे. एरवी या शरीरात येऊन ज्यास संयमाग्नीची सेवा घडत नाही व ज्यास मनात ज्ञानाविषयी खरोखर असतानाही तो संशयप्रद अग्नीत पडला असे समजावे. तसेच जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी तर बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जाईल यात संशय नाही. या रीतीने जो संशयात पडला त्याचे ऐहिक जीवनही नीट धड राहत नाही. मग पारलौकिक सुख तर दूरच, त्यांचा निसंशय घात झाला असे समज. कारण संशयापेक्षा मोठे घोर असे पातक कोणतेही नाही. हा संशय म्हणजे प्राण्याला विनाशाचे जणू एक जाळे आहे. जेथे यथार्थ ज्ञानाचा अभाव असतो तेथेच हा संशय असतो.
जेव्हा अज्ञानाचा निबिड काळोख असतो तेव्हाच हा संशय वाढतो व त्यामुळे श्रद्धेचा मार्ग सर्वतोपरी बंद पडतो. किंबहुना संशयात्मक मनुष्यास त्याची बुद्धी व हृदय ही दोन्ही संशयग्रस्त झाल्यामुळे सर्व त्रैलोक्यही संशयात्मकच दिसू लागते. तो संशय इतका वाढला तरीही ज्ञानरूपी तीक्ष्ण खड्ग जरी हाती असेल तर या बलवत्तर संशयाची संपूर्णतः नाश करता येतो व मनावरील सर्वच्या सर्व मळ पूर्णतः नाहीसे होतात. म्हणून अर्जुना, तू ज्ञानद्वारा आपल्या मनातील संशयाचा नाश कर. यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या या ग्रंथात मराठी बोलापासून शांतरसच परमोत्कर्ष रूपे करून प्रगटेल व त्यात समुद्रापेक्षा एक गंभीर व अर्थभरित अशीच पदयोजना आहे. त्यातील शब्द वरवर दिसण्यात लहान असले तरी अर्थप्रकाशनाच्या बाबतीत सर्वतोपरी समर्थ असल्याचे, अर्थात शब्दार्थाची व्याप्ती अमर्याद असल्याचे अनुभवास येईल. तसेच माझ्या ग्रंथात साहित्य, शब्दालंकार, अर्थालंकार यांचा आविष्कार आणि तत्वविवेचन यांचा उत्कृष्ट सुमधुर समन्वय आढळेल. या ग्रंथश्रवणाने संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन नित्यनिरतिशय सुखाची प्राप्ती होईल. यात मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता केवळ पूर्णतया अवधान देऊन ऐकल्यानेच घर बसल्या मोक्ष मिळणार. या 4थ्या अध्यायापासून कर्मे ईशू भजावा अशा स्वरूपाच्या देवताकांडास सुरुवात केली आहे. या अध्यायात निष्काम कर्मयोगाचे वर्णन करून ईश्वराच्या अवताराचे प्रवृत्तीनिमित्तही सांगितल्यानंतर कर्तव्य कर्मापासून च्युत करणारी देहासक्ती सोडून धर्मे कर्माचरण करणे ऐहिक व पारत्रिकदृष्ट्या हिताचे आहे. त्यात यज्ञ संस्थेचे वर्णन करतेवेळी सर्व यज्ञात ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. कारण अखिल विश्व म्हणजे आपणच अशा या सर्वात्मकत्व ज्ञानामुळे प्राप्त उचित कर्तव्य कर्म करूनही ज्ञानी नैष्कर्म्य स्थितीत असतो, निष्क्रिय स्थितीत नव्हे. असे कर्माला अकर्म करणाऱ्या ज्ञानाची महती सांगून ते ज्ञान श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूपासून मिळून त्या तीक्ष्ण ज्ञान खड्गाने सर्व कर्तव्यविषयक संशयाचा निराश करून कर्तव्य करीत राहावे असे या अध्यात्म महत्त्वाने सांगितले. म्हणून सुप्रसन्न मनाने मी जी गीतार्थ सांगणार त्याकडे चांगले अवधान द्या, अशी माझी विनंती आहे, असे श्री निवृत्तीनाथाचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात.